2026मध्ये तुम्ही गर्भवती आहात का किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करताय का? 2026 नंतर जी बालके जन्माला येतील त्यांना बीटा जनरेशन या नावाने ओळखलं जातं. ही बीटा जनरेशन टेक्नो फ्रेंडली याशिवाय AIच्या जमान्यामध्ये जन्माला आलेली मुलं आहेत. यांना काही चॅलेंजेस फेस करावे लागू शकतात असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. कुठले आहेत ते चॅलेंजेस? सगळ्यात पहिल्यांदा ही पिढी AIचा जास्तीत जास्त वापर करत असल्यामुळे क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्हिटी याची क्षमता या पिढीमध्ये कमी असणार आहे. यासोबतच फिजिकल वर्क कमी असल्यामुळे ह्यांचा ओबेसिटी किंवा पोस्चरल एक्सपोजर, इम्युनिटी कमी असणे असे प्रॉब्लेम्स यांना फेस करावे लागू शकतात. याशिवाय मेंटल हेल्थमध्ये जर आपण बघितलं तर अँझायटी किंवा स्ट्रेस, लोनलीनेस यासारखे प्रॉब्लेमसुद्धा यांना फेस करावे लागू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पिढी निसर्गापासून दूर असल्यामुळे नैसर्गिक वातावरणाचे जे फायदे आहेत ते यांना मिळणार नाहीत. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्येच जर तुम्ही अशा गोष्टी करताय ज्यामुळे त्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाला हातभार लागेल तर निश्चितच त्यांच्या आयुष्यामध्ये या सगळ्या प्रॉब्लेमपासून त्यांना सुटका मिळण्यासाठी नक्की मदत होऊ शकेल. धन्यवाद.